एखादी नवीन व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यात का येते आणि ती आल्यावर सगळंच बदलून का जातं? ज्याला आपण निव्वळ योगायोग समजतो तो सगळ्यात आध्यात्मिक दृष्टीनं एक मोठा संकेत असतो. कारण आपल्या भेटीला येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्या कर्माशी जोडलेली असते असं सांगितलं जातं. आता कोणी नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात आली की काहीतरी घडणारच, पण नक्की काय घडेल? कदाचित ती व्यक्ती तुमचं आयुष्य घडवण्यासाठी आली असेल किंवा एखादा कडू पण गरजेचा धडा शिकवण्यासाठी आली असेल. आयुष्यात कोणतीही व्यक्ती योगायोगाने येत नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास प्रत्येक भेटीमागे एक सखोल अर्थ आणि दैवी नियोजन असतं. जेव्हा एखादी नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रवेश करते तेव्हा त्यामागे अनेक प्रमुख आध्यात्मिक कारणं असू शकतात. जसे आपल्या कर्माचा हिशोब असू शकतो, कारण अध्यात्म मानतं की आपले अनेक जन्म असतात. अनेकदा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते कारण त्यांच्यासोबत आपला काही लेखाजोखा बाकी असतो. काही व्यक्ती आपल्याला सुख देण्यासाठी येतात तर काही आपल्याला दुःख देऊन जुन्या कर्माचा हिशोब चुकता करतात. ज्यांच्याशी आपले ऋणानुबंध घट्ट असतात अशा व्यक्ती काळाच्या ओघात पुन्हा पुन्हा समोर येतात. आता काही व्यक्ती आपल्या आयुष्यात आपला आरसा बनूनही येऊ शकतात. त्या व्यक्तीमध्ये आपल्याला आपलेच गुण किंवा दोष दिसतात. जर एखादी व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देत असेल तर ती कदाचित तुमच्यातील संयम किंवा क्षमा या गुणांची परीक्षा घेण्यासाठी आली असते. या उलट एखादी प्रेरणादायी व्यक्ती तुमच्यातील सुप्त शक्तीची जाणीव करून देण्यासाठी येते. याचबरोबर प्रत्येक आत्मा या पृथ्वीवर काहीतरी शिकवण्यासाठी येतो. काही व्यक्ती केवळ एक धडा म्हणून येतात. विश्वासघात करणारी व्यक्ती तुम्हाला सावधपणा शिकवते. कठोर बोलणारी व्यक्ती तुम्हाला मानसिक स्थिरता शिकवते. प्रेमळ व्यक्ती तुम्हाला निस्वार्थ सेवा शिकवते. एकदा का तुम्ही तो धडा शिकलात की ती व्यक्ती आपोआप तुमच्या आयुष्यातून दूर होते. असं तुमच्यासोबतही घडलंय का? कमेंट करून नक्की सांगा. आता काही वेळा आपण आयुष्यात एकाच ठिकाणी अडकलेले असतो. अशा वेळी एखादी नवीन व्यक्ती येते जी आपल्याला पलीकडे पाहण्यास प्रवृत्त करते, जे तुम्हाला नवीन विचार देतात किंवा तुमच्या जुन्या विचारसरणीला आव्हान देतात. अशा व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळतं, जे तुमच्या आत्म्याच्या उत्क्रांतीसाठी आवश्यक असते. हे सुद्धा तुमच्या आयुष्यात घडलं असेल तर अशा व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या उलट ऊर्जा विज्ञानानुसार आपण ज्या प्रकारचे विचार करतो किंवा ज्या ऊर्जेत असतो त्याच प्रकारच्या व्यक्तींकडे आपण आकर्षित होतो. जर तुम्ही प्रगती करण्याची तीव्र इच्छा धरली असेल तर युनिव्हर्सकडून एखादा मार्गदर्शक म्हणजे मेंटॉर तुमच्या आयुष्यात पाठवला जातो. ही व्यक्ती म्हणजे तुमच्या अंतर्मनाने मागितलेल्या मदतीचं उत्तर असतं. आता अशाही व्यक्ती काहींच्या जीवनात आल्या असतील. त्यांनी सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करायलाही विसरू नका, जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना तुमच्या आयुष्यातील किंमत नक्कीच कळेल. थोडक्यात सांगायचं तर नवीन व्यक्ती 2 कारणांसाठी येतात. एक तर आशीर्वाद बनवून किंवा धडा बनवून. मिळालेली प्रत्येक व्यक्ती काहीतरी देऊन जाते आणि गेलेली प्रत्येक व्यक्ती ही काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे नवीन व्यक्तीच्या येण्याने विचलित न होता ही व्यक्ती मला काय शिकवायला आली आहे हा विचार करणं जास्त आध्यात्मिक आहे. खरं तर ही ओळ आयुष्याचं एक मोठं सत्य सांगते. जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्ती काहीतरी देऊन जाते तेव्हा त्याचा अर्थ केवळ भौतिक वस्तू असा नसतो. ती व्यक्ती आपल्या आयुष्यात विचारांची शिदोरी, मायेचा ओलावा किंवा कधीतरी संघर्षाची धार देऊन जाते. आता प्रत्येक व्यक्ती आपल्याबरोबर एक एनर्जी घेऊन येत असते. जसे तुम्हाला आत्मविश्वास, प्रेम आणि जगण्याची नवी दृष्टी देऊन जातात. त्यांच्या सहवासात तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटू लागतं. किंवा काही नकारात्मक व्यक्ती असतात ज्या व्यक्ती आपल्याला काय करू नये किंवा कोणासारखं होऊ नये हे शिकवून जातात. याचा स्वभाव जरी कडू असला तरी ते आपल्याला सहनशीलता आणि संयम हे गुण देऊन जातात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते, मग ते दुराव्यामुळे असो किंवा मृत्यूमुळे, तेव्हा मागे एक मोठी पोकळी उरते. पण हीच पोकळी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवते. जसे कोणतीही गोष्ट किंवा व्यक्ती कायमस्वरूपी आपली नसते हे वास्तव्य स्वीकारण्यासाठी आपल्याला ताकद मिळते. शिवाय कधी कधी दुसऱ्याच्या जाण्याने आपल्याला जाणीव होते की आपण आपल्या आनंदासाठी दुसऱ्यांवर किती अवलंबून होतो. त्यातून स्वावलंबन शिकायला मिळतं. एवढंच नाही तर गेलेली व्यक्ती आपल्याला शिकवते की जोपर्यंत माणसं सोबत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत करणं किती गरजेचं असतं. आता आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवासच आहे आणि हे जग म्हणजे एक व्यासपीठ. येणारी प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट रोलमध्ये असते. त्यांचा तुमच्या आयुष्यातील उद्देश संपला की निसर्गाच्या नियमानुसार ते बाजूला होतात.
जसा एखादा ऋतू बदलल्यावर झाडाची पानं गळतात आणि नवीन पालवी फुटते, तसंच जुन्या व्यक्ती गेल्याशिवाय नवीन अनुभवांना आणि व्यक्तींना जागा मिळत नाही, हे लक्षात ठेवायला हवं. थोडक्यात सांगायचं तर माणसं आयुष्यात येतात ती मदत करण्यासाठी आणि जातात ती आपल्याला मजबूत करण्यासाठी. जर कोणी सोडून गेलं असेल तर त्यांचं दुःख करण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या चांगल्या आठवणींची शिदोरी सोबत ठेवावी आणि त्यांनी जो धडा शिकवला त्यातून समृद्ध व्हावं. तुम्हाला सुद्धा कोणा विशिष्ट व्यक्तीच्या जाण्याने किंवा येण्याने असा अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मग एखादी नवीन व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात का येते आणि ती आल्यावर सगळंच बदलून का जातं, या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे. मग या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातही घडल्या असेल तर कमेंट करून शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ सुद्धा त्या व्यक्तींना शेअर करा ज्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या आणि त्यांनी तुम्हाला चांगल्या आणि वाईट गोष्टींचा धडा दिला. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.